गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनजाती समाजाच्या प्रगतीसाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी एकदिवसीय कार्यशाळेचे विशेष आयोजन दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी हरणगाव तालुका पेठ येथे करण्यात आले। या कार्यक्रमास पंचायत समिती पेठचे बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे साहेब, शाखा अभियंता बाळासाहेब सांगळे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत हरणगावच्या सरपंच श्रीमती पल्लवी विजय भरसट, उपसरपंच हिम्मतराव भोये, ग्रामपंचायत कापूरणे यांच्या सरपंच उषाताई गवळी शिवशेत, ग्रामपंचायतच्या सरपंच सुनंदा भडांगे तसेच गटातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगल गायवंत, रेखा चौधरी, अंगणवाडी सेविका, स्वदेश फाउंडेशनचे दिगंबर वाडेकर यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। बाल विकास अधिकारी वाकडे साहेबांनी या अभियानाचा उद्देश जनजाती समाजाच्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण तसेच रोजगार निर्मिती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे हा आहे। महिलांसाठी स्वावलंबनाशी संबंधित मार्गदर्शन केले। यावेळी सरपंच पल्लवीताई भरसट यांनी ग्राम उत्कर्ष अभियानामुळे गावाचा विकास, जनजाती समाजाचे आत्मनिर्भर भविष्य आणि धरती आबा यांच्या विचारांची प्रेरणा पुढे नेण्याचा संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकमुखाने ग्राम विकासासाठी सहकार्य करण्याची शपथ घेतली आहे। या कार्यक्रमामुळे जनजाती समाजात नवचेतना निर्माण झाली असून ग्राम उत्कर्ष अभियान गावाच्या प्रगतीस नवा वेग देईल असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केलाय व सर्व मान्यवरांचे उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।